अस्मिन् वास्तोः सुखेन निवासार्थं प्रवेशामि आपण गुरुजींना विचारलंय या घरामध्ये सुख शांती आयु आरोग्ययुक्त राहण्याकरता आम्ही घरामध्ये गृहप्रवेश करू का? गुरुजी हो म्हटले तर घरामध्ये गृहप्रवेश होईल, नाही म्हटले तर जुना आहे का? आहे ना अजून? मग तिकडे शिफ्ट व्हावं मूळ उद्देश असा आहे की गुरुजींच्या पण काही टर्म्स कंडिशन आहे, त्या जर मान्य असतील तर तुम्हाला घरामध्ये एंटर करता येईल, मान्य नसेल तर मग तो निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. मग त्यासाठी काही गुरुजींना खुश करायचं की जुन्या वास्तूत जायचं ते ठरवायचं. महत्वाचा नियम असा आहे की आजपासून आपल्या वास्तूमध्ये नवीन फॅमिली मेंबर ऍड होणार. ते म्हणजे कोण येणार राहायला? गुरुजींना आहे का काही व्यवस्था? नाही. वास्तुपुरुष कोण येतील आजपासून? नवीन मेंबर आहेत की नाही वास्तुपुरुष, बरोबर? ते वास्तूचे मूळ मालक, बरोबर आहे की नाही? मूळ मालक कोण? हप्ते आपण भरणार, पण मालक कोण? वास्तुपुरुष, जे आपल्या वास्तूचं संरक्षण करतील. मूळ काय काम आहे त्यांचं? संरक्षण करणे आणि वास्तूला कायम तथास्तु म्हणून शुभाशीर्वाद देणे. हे कोणाचं काम आहे? वास्तू भगवंतांचं, ज्यांची स्थापना आपल्याला घरामध्ये आज करायची. ते नवीन मेंबर आज ऍड होणार आहेत, बरोबर? त्यांचं काय काम आहे? कायम काय म्हणत असतात वास्तुपुरुष? तथास्तु तथास्तु तथास्तु. काय म्हणतात? तुम्ही आनंदी आणि समाधानी राहाल तर वास्तुपुरुष काय म्हणेल? तथास्तु. तुम्ही जर दुःखी चिडचिड कराल, घरात वादविवाद घालेल तर वास्तुपुरुष काय म्हणेल? तेव्हाही वास्तुपुरुष तथास्तुच म्हणेल. तो म्हणणार नाही की बधाने कुटुंब वाद घालू नका, म्हणेल का? नाही. वास्तुपुरुषाचं काम कोणासारखं आहे? तर गॅस सारखं आहे. सकाळी आपण दूध ठेवलं, बरोबर, ते तापलं, नंतर प्रसाद झाला, तांदूळ टाकले, भात तयार होणार, मसाले टाकले, खिचडी तयार होईल. समजा तुम्ही व्यवसाय किंवा बिझनेस किंवा नोकरी करत असाल, पेमेंट आलं, ते जर गॅसवर ठेवलं तर काय होईल? भस्म होईल की नाही? गॅसला हे माहिती का तुम्ही काय करताय? त्याच्याकडनं काय करून घेताय हे गॅसला माहिती नाही. तो त्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडतोय. तसं वास्तुपुरुषाचं काम आहे. वास्तुपुरुष कायम तथास्तु म्हणून तुम्हाला शुभाशीर्वाद देत असतो. तुम्ही जर समाधानी राहाल तर तो नक्कीच तुम्हाला कायमच समाधानी ठेवेल. पण जर तुम्ही हेच नाही तेच नाही हीच अशी म्हटली, तोच तसा म्हटला, किंवा निंदा झाली किंवा वादविवाद झाले, असंतुष्टता असली, बरोबर, संतुष्टी नसेल, तर वास्तू तुम्हाला शुभाशीर्वाद का चांगलं फळ देईल का? तुम्ही किती जरी अजून छान इंटेरियर केलं ना, तर तुमचा वास्तुपुरुष जर तुमच्या सोबत खुश नसेल, बरोबर, तर तो तुम्हाला हे सगळं करून काही फायदा नाही. ऍज अ शास्त्रीय दृष्ट्या तुम्हाला समाधान भेटेल, पण शांती मिळणार. सुख असतं पण शांती ही तुम्हाला विकत घेता येत नाही. सुख घेऊ शकाल तुम्ही, ब्रँडेड कार घ्याल, बरोबर, पण त्यात बसल्यानंतर तुम्हाला जर EMI टेन्शन आलं तर ती शांतता मिळणार नाही. तर ती शांती ही तुम्हाला एक चांगल्या ऊर्जेतूनच भेटते, बरोबर आहे की नाही? ती आज वास्तुपुरुष आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. फक्त त्याच्यासोबत आपलं रिलेशन कसं पाहिजे? तर एकदम हॅपी, आनंदी पाहिजे. जर तुम्ही समाधानी नसाल तर तोही तुम्हाला तथास्तुच आशीर्वाद देईल. म्हणजे काय, तर तुम्ही असेच असंतुष्ट राहा. सगळ्यात नियम, आजपासून घरामध्ये वादविवाद घालायचे नाही. असं वाटलंच की बाबा आज खूपच काहीतरी झालंय तर मग पार्किंगला जाऊन करायचे. समृद्धी पार्कला कळलं पाहिजे की बाबा आज बधाने सरांकडे काहीतरी वाजलंय, बरोबर. आपली वास्तू दूषित करायची नाही. हे जर तुम्हाला सकाळपासून लक्षात येत असेल तर एक महत्वाचा भाग असा की आपण सकाळपासून प्रत्येक गोष्टीला वेगळे मंत्र म्हणतोय की नाही? गणपती बाप्पांचं पूजन केलं, गणपतीचे मंत्र म्हटले, देवीचं पूजन केलं, बरोबर. ताई एक 2च मिनिटं दाखव झालं की मग सांगतो मग तुम्ही गप्पा, बरोबर. देवीला देवीचं मंत्र, महादेवाला महादेवांचे मंत्र म्हटलेत की नाही? का? वक्रतुंड महाकाय म्हटलं की गणपती बाप्पा आठवतात की नाही? देवी आठवते का? का? मंत्रामध्ये व्हायब्रेशन्स कोणाचे आहेत? तर गणपती बाप्पांचे. इथून बोललं की सबकॉन्शियस माइंडवरती डायरेक्ट आपल्याला कनेक्शन जुळतं, बरोबर आहे की नाही? आपल्याला जर डोक्यात आलं की बाबा XYZ व्यक्तीला फोन लावायचं तर लगेच तुम्ही ते टाकून लगेच तो नंबर आणणार, बरोबर. म्हणजे आपण जे बोलतो, जे शब्द बाहेर पडतात त्यात विशिष्ट व्हायब्रेशन्स असतात. मी चांगलं बोलतोय म्हणून बरं वाटेल, जर वाईट शब्द बोललो तर काय होईल? राग येईल की नाही? गुरुजी असेल तुम्ही तुमच्या घरचे, आमचा वाईट बोलण्याचा अधिकार नाही ना तुम्हाला. म्हणजे काय, तर आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स आहे. आज संपूर्ण वास्तू हे आपण मंत्र म्हणून बॅलन्स केली आहे, संतुलित केली आहे, बरोबर आहे की नाही? ह्या प्रत्येक व्हायब्रेशन्सने वास्तूला जे काही
निगेटिव्ह एनर्जी बनलेली असते घर बांधकाम करताना, हे या व्हायब्रेशनने सगळे डिस्ट्रॉय होते. हवन असेल, हवनीय मंत्र असतील, या सगळ्या गोष्टींनी आपण आपली वास्तू बॅलन्स केलेली आहे. बरोबर आहे की नाही? गाडी वापरतो आपण, चारही चाकामध्ये सारखी हवी. कॅपॅसिटी संपली. काय फुलं टाकायचे आहेत का? काही पाकळ्या होत्या का? काही संपल्या? बरं ठीक आहे. म्हणजे 4-5 गुलाब वगैरे द्या. ताई घ्या बरं. प्रवेश तदेव लग्नं सुधिरं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव द्वितीयाबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि सुमुहूर्तवस्तु मंगलानि भवन्तु ध्रुवन्तु. हे पण फिरायचंय बरं का. हां नका ते ना आवरायला परत हे काम वाढलंय. नाही पसारा होता खूप महत्वाचं गौरवचे. पण हे नाही सगळे एका लाईन इथे उभे करा. सगळे इथे एका लाईनीत उभे करा सगळे. हे सरको का? नाही ना, थांबले तरी काय अडचण नाही. सर काय इकडे मावशी इकडे सर का स्टार्ट पॉइंट शूटिंग काढली. मामांचं कामच भारी एकदम. टेन्शन नाही. सर इकडे मंगलम. बघा इकडे मावशी आजी इथं बघा, हात खाली घ्या तो.